नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी तुमचा फेवरेट यूट्यूबर प्रथमेश नाईक आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस पण खूप खास आहे. आज आम्ही SLPL 2024च्या फायनल मॅचला पोचलेलो आहे, म्हणजे फायनलला पोचलेलो आहे. आजचा ब्लॉग या सगळ्या मॅचबद्दल असणार आहे, पूर्ण दिवसाबद्दल. तर आजचा ब्लॉग पूर्ण फायनल मॅचबद्दल असणार आहे. मी पूर्ण फायनल मॅच दाखवेन आमची, की काय आम्ही जिंकतोय की हरतोय की काय रिझल्ट लागतोय. तर आजचा पूर्ण ब्लॉग फायनल मॅच बद्दल असणार आहे. तर मी तुम्हाला पूर्ण दाखवेन फायनल मॅच आम्ही जिंकतोय की हरतोय. आणि आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. हे SLPL 2024 13 तारखेपासून सुरू झालं, म्हणजे 13 नोव्हेंबर. आज सोमवार आहे, म्हणजे 18 नोव्हेंबर. गेले 5 दिवसापासून हे मॅच चालू होते. तर एकूण आमचे 5 टीम होते एकूण. तर एकूण आमचे 4 मॅच झाले, त्यामध्ये आम्ही 2 जिंकलो आणि 2 हरलो. पण आम्ही पॉईंट टेबलमध्ये 2 नंबरला आहे, त्यामुळे टॉप 2 टीम फायनलला पोहोचलेले आहे. तर आज आमची मॅच आहे लकी स्टार टीम सोबत. आमच्या टीमचं नाव बंटीदादा युवा मंच आहे आणि ही आमची जर्सी पूर्ण. आणि हा मुंबई इंडियन्सचा लोगो आहे आमच्या जर्सीवरती. ही ऑरेंज पूर्ण आमची जर्सी आहे. तर हे सर्व मॅच श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनच्या ग्राउंडवरती होते. आणि 4-5 दिवस खूप चांगल्या प्रकारे हे टुर्नामेंट पार पडले. तर आज आमची फायनल मॅच आहे. तर आज सकाळीचे 10 वाजलेले आहेत. तर आमची मॅच आहे 11 वाजता. तर बघूयात हा ब्लॉग कसा होतोय, तर शेवटपर्यंत नक्की बघा हा ब्लॉग. मी आता रेडी झालोय, आता किट वगैरे भरायचं आहे आणि मग मी निघणार. मी आता पहिली माझी जायच्या अगोदर किट बॅग पॅक करतोय. हे माझ्या 2 बॅटी. पहिलं मी चेक करतो की सगळं सामान मी व्यवस्थित घेतलं की नाही. मग ते एकदा व्यवस्थित पूर्णपणे भरून घेतो आणि आता मी निघणार आहे भरून झाल्यावर. हे बघा, माझ्या किट बॅग मध्ये एवढं सामान असतं: पॅड्स, थाय पॅड्स, ग्लोव्ज, हेल्मेट. आता किट वगैरे मी भरलं आणि पूर्ण मी रेडी झालोय. आता मी निघतोय आणि पूर्ण ब्लॉग कव्हर करतो. नक्की बघा शेवटपर्यंत, ब्लॉग खूप खास असणार आहे. आम्ही नक्कीच जिंकून येऊ. आता मी ग्राउंडवरती पोहोचलोय आणि हे ट्रॉफीज आहेत. आजचा जो विनर असेल, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत. इमर्जिंग प्लेअरची पण ट्रॉफी आहे, मॅन ऑफ द सिरीजची पण ट्रॉफी आहे. आणि ट्रॉफीज पण खूप चांगले आहेत बघा. आमच्या टीमचे आणि समोरच्या टीमचे काही प्लेयर्स आले होते ग्राउंडवरती. नाही घेतला हे डगआउट आहे प्लेयर्सचं. आणि हे शिरवळचं क्रीडा संकुलनचं ग्राउंड खूप मोठं आहे. एकदम ग्रास नाहीये, थोडंफार ग्रास आहे. इथे बरेच मॅचेस होतात. डबल टेनिसचे पण टुर्नामेंट होतात, लेदरचे पण टुर्नामेंट होतात. लेदरच्या टुर्नामेंट्स रेग्युलर होत राहतात इथे हिवाळ्याच्या दिवसामध्ये. आणि हे पिच आहे, टर्फ विकेट आहे पूर्ण. आता काही प्लेयर्स पिच वरती नॉकिंग करतायत. आता दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी आलेत फायनल मॅचच्या. आणि गुरु सरांकडनं हा टॉस उडवला जाणार आहे. आता आम्ही टॉस जिंकलोय आणि आम्ही बॅटिंग घेतली आहे आणि समोरच्या टीमचा वॉर्मअप चालू आहे. आणि समोरच्या टीम मध्ये जरा एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, वयाने एक्सपिरियन्स आहे.
आमची आता फायनल मॅच चालू झाली आहे. ही पहिलीच ओव्हर आहे. बघूयात काय होतंय, काय रिझल्ट लागतोय, आमचा स्कोर किती होतोय तुम्हाला दाखवेन. शेवटपर्यंत नक्की बघा हा ब्लॉग. उत्कृष्ट खेळून काढलेला चेंडू यावर प्रेक्षक आणि फिल्डिंग प्लेयर्स आनंद घेताना ह्या मॅचचा. अनुभवी क्षेत्ररक्षक आणि हे ग्राउंड पण खूप मोठं आहे. जवळजवळ 65 मीटरची बाउंड्री आहे चांगला होता समोर. मिसफिल्ड म्हणावं लागणार. मिसफिल्डच्या बदल्यात स्कोर झालेला आहे तो. लेफ्ट हँड गोलंदाज आणि मॅन इन फॉर्म तंबूच्या आश्रयात परतताना सोनू कांबळे वैयक्तिक 72 धावा केल्या. सोनू यांनी येत आहेत ते अनुभवी फलंदाज. आणि अशा प्रकारे मी रनआउट झालो. खूपच लवकर रनआउट झालो. शर्माची जर्सी घातलेले प्रदान केलेले प्लेयर स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. पाहतोय तो बाळू मंजुळे. नक्कीच मागल्या षटकामध्ये त्यांना एक जीवदान मिळालं होतं. पाहूया त्या जीवदानाचा परिपूर्ण फायदा घेतात का आणि आपल्या टीम. हा बघा आमच्या टीमचा फर्स्ट इनिंगचा स्कोर 185 वर 8. आता सेकंड इनिंगला सुरुवात होती आणि आमची फिल्डिंग आली आहे. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाच्या संख्या झाले ते 36 धावा. 3 बाद 36. हळूहळू अपोनंट टीमच्या एक विकेट लवकर पडत आहेत आणि त्यांचा हा चौथा विकेट पडलेला आहे. आणि आमच्या टीमला एक चांगली सुरुवात भेटलेली आहे सेकंड इनिंग मध्ये. मग आमची फायनल मॅच संपली आणि आम्ही ही फायनल मॅच जिंकलेली आहे. मग दोन्ही टीम्सनी हँडशेक केला. मग बक्षीस वितरणसाठी दोन्ही टीम्स रेडी झाल्या. रोख रक्कम 25,000 रुपये. माजी सरपंच मोबाईल मध्ये क्रिकेट खेळणे लोक मैदानापेक्षा जास्त पसंत करतात. आणि ह्या टुर्नामेंट घेण्यासाठी लोक खरं तर सामने घ्यायला लोक पुढे येतात, पण त्यासाठी लागणारं जे सुद्धा पाठबळ असतं, आर्थिक पाठबळ, ते सुद्धा. ह्या टुर्नामेंट मध्ये सेकंड प्राइज जिंकलेला आहे लकी स्टार ह्या टीमनी. खेळासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद मानतो. आणि ज्या प्रकारे आपण आज हा खेळ बघितला त्याप्रमाणे आमच्या दोन्ही टीमचंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला शिरवळ या गावच्या ठिकाणी अशा प्रकारचे लेदरचे क्रिकेट सामने खेळायला भेटतात, हे खरोखर आम्हाला पण एक आनंददायी गोष्ट आहे. आणि अशाच प्रकारचे सामने वारंवार होत राहूत. आपल्या नवीन जे खेळाडू आहेत, आता आम्ही थोडेसे एजेड आहेत, पण जे नवीन आता खेळणार आहेत त्यांच्यासाठी ही चांगला प्लॅटफॉर्म तयार होत आहे. आणि अशाच प्रकारचे संधी वारंवार देत राहू हीच अपेक्षा. आणि थँक्यू व्हेरी मच सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. म्हणजे चव्हाण सुपर किंगचा अभि फडके आणि सागर धर्माधिकारी, तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो गणेशदादा बरदाडे यांना
त्यांनी या दोन्ही खेळाडूंचा सन्मान करावा. ते रोख रक्कम 25,000 रुपये बालाजी इन्फ्रा शिवांगण सोसायटी संदीप भोसले सर यांनी दिलं होतं. त्यांचं देखील कमिटीच्या वतीने आभार मानतो. 2 6 मारल्यात आम्ही सांग की 2 6 हा हो. मग ट्रॉफीज वगैरे देऊन झाल्यानंतर दोन्ही टीम्सनी ग्राउंडवरती ट्रॉफी सोबत फोटोशूट केलं. फोटोज काढले दोन्ही टीमचे एकत्र ट्रॉफी सोबत. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? भाई ये क्या हो रहा है? मग फायनल जिंकण्याच्या आनंदात प्रत्येकाने आपापला फोटो, वैयक्तिक फोटो, टीमचा फोटो ट्रॉफी सोबत काढला. मग अपोनंट टीम मधल्या एका प्लेयरनी असे सगळ्यांचे सिग्नेचर्स घेतले सिग्नेचर बॅटवरती. असं ठेवतो किंवा त्या टीमचे मालक असतील, कॅप्टन असतील, सगळ्यांचा आभार मानून त्यामुळे आपल्याला एवढ्या संधी खेळायची उपलब्ध झाली. उत्तम गेम झाला. टॉस जिंकून पहिली बॅटिंगच घ्यायची होती, बॅटिंगच आली आपल्याला. आणि पहिला आपला स्कोरचं जे टार्गेट होतं 165च्या जायचं होतं, तर आपण त्या पद्धतीने खेळलो. 185 स्कोर पण आपला चांगला पॉवर प्लेमध्ये जे आपल्याला काढायच्या होत्या. ओव्हरऑल जर बघितलं तर जेवण जर आपण ही मॅच जिंकलो, तुला कसं वाटते फायनल मॅच जिंकलो SLPL 2024ची? अतिशय आनंद वाटते. अतिशय चांगल्या प्रकारचं आपण पार्टिसिपेट केलं आहे. मस्त असे मुलं खेळलीत, नवीन मुलांना चान्स मिळाला आहे. आणि मेजर क्रिकेटसाठी हे आपलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपल्याला ज्या प्रकारचं उभं करून दिले शिरवळच्या ग्रामस्थांनी किंवा त्या आयोजकांनी, तर खरोखरच एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि या टुर्नामेंटची जी मजा आहे की अजून मुलांनी घ्यावी अशी माझ्याकडून अपेक्षा आहे. आणि तशाच प्रकारचा खेळ आपल्या नवीन मुलांनी सुद्धा करावा, मोबाईलमध्ये न राहता आपल्या स्वतःसाठी हा मैदानी खेळ खेळावा अशी माझी अपेक्षा आहे, असं मला 100% वाटतं. तर आम्ही SLPL 2024ची फायनल मॅच जिंकलेलं आहे. तर आम्हाला खूप आनंद होत आहे. पहिलं प्राईज 25,000 होतं आणि सेकंड प्राईज 20,000 होतं. सगळ्यांनी आता ट्रॉफीसोबत वगैरे फोटो काढला. आता आम्ही घरी चालले. फायनल जिंकलो या आनंदात आम्ही सगळे प्लेयर्स हॉटेलमध्ये जेवायला आलोय.